विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला 100% मार्क मिळवायचेच आहेत. तेच माझं अल्टिमेट टार्गेट आहे. मला अशी मुलं पाहिजेत, की जे म्हणतील, की नाही मी टॉप करणार आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे 11th स्टँडर्डला अशी मुलं आहेत, की ज्यांचं टार्गेटच आहे मला राज्यात पहिलं यायचंय. मग जेव्हा मी ठरवतो, की नाही मला हे करायचंय, तेव्हा मी त्याप्रमाणे प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगू का? माझी चूक मी तुम्हाला सांगतो. इंजिनिअरिंग तसं रडत-खडतच चाललं होतं माझं शिक्षण 10वी नंतर. खूप म्हणजे डिफिकल्टीज होत्या. तुम्ही पण कदाचित फेस केल्या असतील. पण माझ्यात झालेला बदल मला तुम्हाला सांगायचा आहे. पहिल्यांदा फर्स्ट सेमेस्टर इंजिनिअरिंगची. मला कळालं, की आता 40 मार्काला पासिंग आहे आणि प्रॅक्टिकल नाहीये. 12वीत कसं होतं, की 20 मार्काचं प्रॅक्टिकल आमच्या काळात होतं. तुमची तर मज्जाच आहे बाळांनो. 30 मार्काचं प्रॅक्टिकल, 35 मार्काला टोटल कंबाइंड पासिंग. इंजिनिअरिंगला आमच्या वेळेस पासिंग 40 मार्काला. ते पण एक्झामचा पेपर 100 मार्काचा आणि त्यात 40 मार्क पडले पाहिजेत. मग माझी चूक मी तुम्हाला सांगणार आहे आता. मग मी काय करायचो, चला मॅथ्सचं एक्झाम्पल घ्या. M1 ओके. तर मॅट्रिक्स सोपा टॉपिक आहे. लगेच कळतं काही अवघड नाहीये बरं का. मॅट्रिक्स रिलेटेड सगळे टॉपिक सोपे असतात. ओके. मग अजून 1-2 सोपे टॉपिक बघितले आणि टोटल सगळ्या टॉपिकचं वेटेज होतं 50 मार्काचं. मग तेवढेच टॉपिक केले. मी म्हटलं होईल की पास. 50 मार्काची तयारी करायची 40 तर पाहिजेत आपल्याला. बरं एखादा चुकून राहिला तर ग्रेस मार्क मिळून. म्हणजे माझं टार्गेटच पासिंगचं होतं आणि मी त्यात हमखास फेल झालोय. M1 मध्ये फेल झालोय, M2 मध्ये, M3 मध्ये. पण जेव्हा मी माझं टार्गेट बदललं, मी तुम्हाला सांगतो अगदी 360 डिग्री चेंज माझ्यात झाला होता. रूम पार्टनरना असं वाटत होतं, की याला काय वेड लावलाय का एवढा अभ्यास करतोय. पहाटे उठून अभ्यास करणं, ते उरकून पहाटे लवकर घरातून बाहेर पडून पहाटे जो आमचा 6-7 लाच क्लास असायचा सांगलीमध्ये, विश्रामबाग. मी इथं बुधगावमध्ये राहायला होतो. ते सकाळचं ते म्हणजे आमच्या इथं वडाप म्हणतात बरं का. ज्या गाड्या असतात ना लाल, पिवळ्या लाल नाही कुठला पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या. त्यातून सांगलीत विश्रामबागला जाणं, तिथून तो क्लास अटेंड करून पुन्हा कॉलेजला येणं, पुन्हा मेसमध्ये जेवणं, पुन्हा कॉलेज. मी एकदम पेटून उठलो होतो. फक्त माझं एकच टार्गेट होतं, की मला टॉप करायचंय. मी तुम्हाला सांगतो, तो माझ्यात जेव्हा बदल झाला ना, तेव्हा मी कुठं मागे वळून बघितलंच नाही आणि मला तुमच्यात तो बदल हवाय. कोण तुम्हाला म्हणेल, "ए वेडा आहे का तू?" मी म्हणतोय, "आपलं हे टार्गेट कुठं जगाला सांगायचंय, तुम्ही आणि तुमचं मन." नाही मी करून दाखवणार आहे. मग ते मन तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणेल, जेव्हा तुम्ही वेळ वाया घालवाल ना, तेव्हा ते म्हणेल तुम्हाला, "तुझं टार्गेट काय ते आठव, वेळ वाया घालवू नको, तू अभ्यास कर." मी तुम्हाला खूप आनंदाची एक बातमी सांगणार आहे, म्हणजे सांगतो माझ्या ऑफलाईन मधली. ज्या मुलाला मी काल एवढं ओरडलो होतो, अक्षरशः क्लासमधून हाकलून द्यायला म्हणलं, "निघायचं इथून" म्हटलं होतं. आज त्या मुलानं म्हणजे समजून घ्या, म्हणजे परवा मी त्याला ओरडलो होतो, काल त्या मुलानं अगदी मन लावून अभ्यास केला. म्हणजे जेवढं मी एवढं ओरडलो, त्याचा अगदी इन्सल्ट त्याला वाटला असेल, पण नाही, त्यानं ते मनावर घेतलं. नाही म्हटला, तो करून दाखवणार आहे आणि अगदी मन लावून त्यानं अभ्यास केला. इथं मी तुम्हाला सांगतो काय होतं, तुमचा ग्रुप एकत्र येतो. ओके, त्यात एखाद दुसरा असतो मुलगा असाच, मग त्यात तुम्ही पण डिस्टर्ब होता. या स्टेजला आता नको. तुम्ही आयसोलेट व्हा. स्वतःचं टार्गेट सेट करा आणि हेच टार्गेट पाहिजे मला. मला 99, 98 चं टार्गेट कशाला पाहिजे? माझं हे टार्गेट आहे. भले ते अचीव्ह करण्यासाठी मला त्रास होईल. कदाचित नाही होणार अचीव्ह, पण मी खूप वरपर्यंत पोहोचेन. पर्सेंटाइलच्या बाबतीत लक्षात घ्या आणि हे मला हवंय तुमच्याकडून. इथं काय होतंय माहितीये का, की तुमचा सिलेबस किती झालाय मला माहीत नाहीये. पण जो झालाय त्याची रिव्हिजन पण करत राहिलंच पाहिजे मॅथ्सच्या बाबतीत. नाहीत आठवत परत प्रॉब्लेम. व्हेक्टर सारखा प्रॉब्लेम. परत-परत ते न्यूमेरिकल्स एकदा रिवाईज करा. ओके. आणि आणखीन एक सांगू गंमत, की तुम्ही मॅथ्सचा ना थोडीशी तयारी केल्यानंतर तुम्ही पेपर सोडवा. पेपर सोडवताना असं वाटतं, अरे किती सोपे प्रश्न आहेत. सिरियसली बरं का. इनिशियली अभ्यास काहीच नसेल तर अवघड वाटणार आहे. पण मी काय म्हणतोय, आयुष्यात आता या स्टेजला तर अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे की नाही? आजपर्यंत काही केलं नसेल तर. कारण पुढचं लाईफ ना खूप वेगळं आहे. मला सांगा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. ओके. याच्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललं पाहिजे होतं. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. ओके. बरं इथं मी तुम्हाला सांगतो. कोणता सण आहे मला सांगा कमेंटमध्ये. ओके. आज कुठल्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल कुठला दिवस आहे हे मला सांगा. ओके. आणि मग तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळेल. ओके. मी तुम्हाला सांगतो आपल्या शाळेत, आमच्या मराठी शाळेत दिलेलं असायचं. बरोबर आहे का वाक्य बघा माझं, की शिक्षण म्हणजे असं म्हणतात ना वाघिणीचं दूध आहे असं काहीतरी म्हणतात बरं का, की ते पिल्यानंतर माणूस गुरगुरणारच. ओके. म्हणजे स्ट्रॉंग बनणार आहे. मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंतचा वेळ सगळा वाया घालवला असेल, काहीच अभ्यास केला नसेल, तर इथून पुढे सुरुवात केल्यानंतर पॉसिबल आहे. मी तुम्हाला सांगतो, कॉलेजेस इम्पोर्टंट आहेत, असा तुमचा एक ग्रह आहे, की मला बेस्ट कॉलेजला मिळालं, की माझं लाईफ सेट झालं.
नाही होत तसं. तुम्हाला चांगली बेस्ट ब्रांच मिळाली, की तुम्हाला वाटतं झालीच प्लेसमेंट. नाही होत तसं. जे प्लेसमेंट किंवा आयुष्यात जो सक्सेस मिळतो, यश मिळतं, त्यासाठी प्रचंड स्ट्रगल आहे बाळांनो. मी तुम्हाला असे कितीतरी मुलं दाखवू शकतो, की सी मधून इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकले नाहीत किंवा कराड गव्हर्नमेंट कॉलेज सारख्या कराड गव्हर्नमेंट कॉलेज जे नावाजलेलंच कॉलेज आहे, तिथून इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. बाकीच्या मुलांची प्लेसमेंट होतात, पण याची होत नाहीये. कारण ते कम्युनिकेशन स्किल नाहीये. बघा लक्षात घ्या, तुम्हाला या 4 वर्षात तुमची पर्सनॅलिटी पण डेव्हलप करायची आहे. सुरुवात आजपासून. तुमच्या समोर आता प्रॉब्लेम आहे, की तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये डिफिकल्टी येतायत. मग याच्यावर सोल्युशन कसं काढूया आपण? फिजिक्सचे ईझी टॉपिक कुठले आहेत? कुठले मी टॉपिक केले पाहिजेत? मी सांगून काय करणार आहे? तुम्ही बोर्डच्या वेळेस कुठले टॉपिक केले होते तेच रिवाईज करा. जेव्हा मी टार्गेटचं हे बुक माझ्यासमोर आहे, जे घेतो मी, जे आहे 2023चं पी-सी-बीचं. त्यात 12 पेपर आहेत फिजिक्स, केमिस्ट्रीचे. पी पण माझ्याकडे आहेत. त्यात सुद्धा 12 पेपर आहेत. 12 पेरा झाली किती 24 म्हणजे बघा हे आहे पी-सी-एमचं. मगाशी मी तुम्हाला पी दाखवलं. 24 24 क्वेश्चन पेपर आहेत. लक्षात घ्या. समजून घ्या. तुम्ही त्यात शोधाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल टेक्स्ट बुक मधले प्रॉब्लेमवरती बेस्ड क्वेश्चन्स आहेत तसे आहेत. पण आमचे फॉर्म्युले नसतील तर फॉर्म्युले करा. सगळे टॉपिक राहू दे. टिपिकल लिमिटेड टॉपिक आहेत म्हणजे तुम्हाला होण्यासारखे आहेत ते करा. आता रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन टफ आहे बरं का बाळांनो. राहू दे. मॅग्नेटिक मटेरियल तर ईझी आहे. करंट इलेक्ट्रिसिटी सुद्धा ईझी आहे लक्षात घ्या. पण मी काय म्हणतोय ह्याला टार्गेट करा ना. आता सांगतो पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन, ओके, ग्रुप 16, 17, 18, कोऑर्डिनेशन कंपाउंड, सॉलिड स्टेट मध्ये ते न्यूमेरिकल्स अरे सगळे सोपं आहे लक्षात घ्या काहीही अवघड नाहीये. मग तुमचं टार्गेट एकदा मोठं केलं ना तर सगळ्या गोष्टी अचीव्ह होतात. मी नेहमी सांगतो बरं का ह्याला हा तुमचा लाईफ चेंज करतो विषय. तुम्ही सगळेजण 10वी पर्यंत आठवा ना, तुम्हाला मॅथ्स आवडायचं, सोपं होतं ते. 11th-12th मध्ये आपण फॉर्म्युल्यात कमी पडलोय. भले ते फिजिक्स असतील, नाही तर मॅथ्स असतील. मग त्यामुळे न्यूमेरिकल जमत नाही, हा मोठा ड्रॉबॅक आहे. मला जेव्हा कळालं ना, की अरे आपण फॉर्म्युले क्लिअर केले पाहिजेत. फॉर्म्युले क्लिअर असतील तर सगळं जमतंय. माझं लाईफ चेंज झालं. आणि मला माझ्या सरांनी सांगितलं, की फॉर्म्युले लिहून नको पाठ करू, ते युटिलाइज कर. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना त्याचा वापर कर. मग तुझे ते पक्के लक्षात राहतील. मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, माझ्याबरोबरची अशी कितीतरी उदाहरणं आहेत बरं का. बघा माझ्याबरोबर एक स्टुडंट फायनल इयरला होता, की ज्याला 7 वर्ष लागली इंजिनिअरिंगला. फर्स्ट इयर फेल म्हणजे फर्स्ट इयरला 2 वर्ष, सेकंड इयरला 2 वर्ष, थर्ड इयरला 2 वर्ष. नशिबानं फायनल इयर मात्र क्लिअर केलं. का माहितीये का? शिक्षक थोडीशी सहानुभूती दाखवतात. त्यावेळेस तुम्हाला ढकलतात. राहू दे बाबा बिचाराला ढकला. इथं अडकून ठेवताय. तेव्हा फायनल इयरमध्ये शक्यतो कोणाचा सब्जेक्ट राहतच नाही बाळांनो. पण जाऊ दे. पुढं काय झालं? 7 वर्ष लागले म्हणल्यावर प्लेसमेंट मिळाली का? नाही. ओके. कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं का? नाही झालं. आमच्या वेळेस कुणाचं होतच नव्हतं. अख्ख्या कॉलेजमध्ये 3-4 मुलांचं फक्त सिलेक्शन व्हायचं. बाकीचा स्ट्रगलच होता. पण त्या मुलाचं पुढं काय झालं ज्याला 7 वर्ष लागली? मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर त्यानं प्लेसमेंट सेल असतात. ओके. तिथं त्याचे पुण्याला गेला. त्याची प्लेसमेंट सेलमध्ये त्याने त्याचे बायोडाटा देऊन ठेवले. रिझ्यूम म्हणूया आपण. त्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल आले. ऑब्व्हियसली कम्युनिकेशन स्किल जबरदस्त होतं. 7 वर्षाचा अनुभव होता ना इंजिनिअरिंगचा. मग काय होतं तो बोलण्यात एकदम हुशार झाला होता. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये तो क्रॉम्प्टन एंड ग्रीव्ह सारख्या मोठ्या कंपनीत सिलेक्ट झाला. अरे हे जे इंटरव्ह्यू घेणारी लोकं आहेत ना, ओके. हे तुमचे मार्क्स बघतच नाहीये, तुमचं स्किल बघतात. म्हणून मी असं म्हणत नाही 7 वर्ष लावा, हे बी लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही लय हुशार मुलं लक्षात घ्या. इंजिनिअरिंगमध्ये ना तुम्हाला ना तुमचं ह्या 4 वर्षात स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. मी परत सांगतो. सुरुवात आत्तापासूनच. माझ्याकडे ऑफलाईनला अशी मुलं आहेत, भले ते अभ्यासात कमी असतील, पण बोलताना माझ्याशी ज्या लेव्हलनं ते बोलतात ना, मी मुलांना म्हणतो, "हे मुलगा तुमच्यापेक्षा स्कोर कमी करेल एक वेळ, पण आयुष्यात कुठे तो कमी पडणार नाही." त्यामुळं नुसतेच मार्क पण इम्पोर्टंट नाहीयेत. सुरुवात घरातूनच करा. एखादे रिलेटिव्ह आले तर बोला त्यांच्याशी. व्यवस्थित बोला. त्यांचं क्वेशन तेच असतंय. "मग काय चाललंय? कसा चाललाय अभ्यास? सांगा कसा तुमचा अभ्यास चाललाय भारी ते." मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. कदाचित अगोदर मी सांगितली असेल, पण परत रिपीट करतो बरं का. बघा माझ्याकडे की नाही एक ॲडमिशनसाठी पेरेंट्स आले होते बरं का. आणि मला त्यांना प्रूव्ह करून काय दाखवायचं होतं, की 12वीत मॅथ्समध्ये सगळ्यात अवघड टॉपिक कुठला? चला कमेंटमध्ये सांगा. सांगा मी 1 मिनिट थांबणार आहे. कमेंट करा चला पटकन आणि सगळ्यात अवघड टॉपिक कुठला आहे सांगा मॅथ्समधला? इंटिग्रेशन ना? तुम्ही कदाचित इंटिग्रेशन टाइप केलं सुद्धा असेल. आणि 10वीतला कुठला टॉपिक आहे? तर सांगतो फायनान्शियल प्लॅनिंग अल्जेब्रामध्ये आणि सर्कल सारखा टॉपिक जॉमेट्रीमध्ये मुलांना अवघड वाटतोच. मग एक पेरेंट्स आले होते.
मी काय केलं, एका वहीच्या पेजवर ना, ओके, मी लिहिलं हे 2 टॉपिकची नावं आणि मी म्हटलं, थांबा मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. पलीकडून मी एका मुलाला 10thच्या बोलवतो आणि तो तुम्हाला याच टॉपिकची नावे सांगेल. मग मी त्यांना सांगत असतो, ही मुलांची मानसिकता असते बरं का आणि ते मुलांना हे अवघड होतं टॉपिक आणि तिथंच मुलं थोडंसं डिमोटिव्हेट होतात. मी एका मुलाला बोलवलं पलीकडून बरं का. मी तुम्हाला त्याचं नाव आता सांगत नाहीये. मी सांगू का? त्याला विचारलं, "सांग अवघड 2 टॉपिकची नावं." त्याने काय सांगितलं माहितीये का? "सर कुठले टॉपिक अवघड आहेत? सगळेच टॉपिक सोपे आहेत. मला कुठला टॉपिक अवघड वाटत नाही." तरी त्याला म्हटलं, "अरे ठीक आहे, त्यातल्या त्यात अवघड टॉपिक कुठला?" कारण पालकांसमोर माझा पोपट झाला होता लक्षात घ्या. तो तर म्हणला, "कुठलाच अवघड नाहीये." माझी अपेक्षा होती ही 2 टॉपिकची नावं सांगेल. जसं तुम्ही इंटिग्रेशन बोलला असेल तसं. नाही. मग मी पालक पण हसले बरं का. मी म्हटलं, "बरं ठीक आहे, जाऊ दे. बस, बस तू अभ्यास कर मी म्हटलं, "अहो शक्यतो सांगतात, पण हा कदाचित ह्याला ते सोपे वाटत असतील. जाऊ दे तो विषय कट करूया" म्हटलं मी. पालक पुन्हा गेले. त्याला मी घेतला बोलवून म्हटलं, "सोपे टॉपिक आहेत?" "नाही सर अवघड टॉपिक आहेत." मी म्हटलं, "अरे मग पालकांसमोर कशाला मला तोंड कशी पाडलं?" "सर एवढे पालक बसलेत तर त्यांच्यासमोर माझी इमेज डाउट करून घेऊ का?" मी नाही म्हटलं. मी त्याला म्हणजे कळालं का तुम्हाला? तो म्हणला, "त्याला हे टॉपिक अवघड जातायत, पण दुसऱ्या पालकांसमोर मी माझी इमेज कशी काय डाउन करू?" आणि तो कॉन्फिडेंटली बोलला होता बरं का. "सर कुठले टॉपिक अवघड आहेत? मला सगळे सोपेच वाटतायत." बघितलं का कॉन्फिडन्स. पण नंतर काय झालं, ते मी त्याला विचारला आणखीन एक प्रश्न. बरोबर 2-4 प्रश्न विचारले असते, जमले असते का पालकांसमोर? तर तो काय म्हणला माहितीये का? नसते आले तर मी बोललो असतो, "सर मी आता सायन्स 1 चा अभ्यास करतोय. हे टॉपिक, हे क्वेशन्स तुम्हाला उद्या मी सॉल्व्ह करून देतो ना." बघितलं का कॉन्फिडन्स? असा कॉन्फिडन्स पाहिजे. येत नाही ना, पण मी ते करू शकतो. एवढा तुम्ही कॉन्फिडन्स दाखवा, तुम्ही सिलेक्ट होणार. होणार म्हणजे होणार. आणि ही सीईटी सारखी एक्झामची कशाला भीती बाळगताय? काल एका मुलाने एवढं खराब कॉमेंट केलं होतं ना, म्हटलं, "मला कसं तरीच होतंय, मला हे करू वाटतंय, ते करू वाटतंय." बोलणार नाही मी तुम्हाला कळालं असेल. हं. काय मूर्खपणा आहे. अरे लढा, करा अभ्यास, सोपे टॉपिक शोधा, करा, स्कोर इम्प्रूव्ह करा. जो होईल ना, त्यात मग यश दादा आहे, समीर शेख आहे, दोघांचं काउन्सिलिंग घ्या. बघा त्यातलं बेस्ट कॉलेज मिळवा. त्या कॉलेजमध्ये टॉप करा. मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा मुलांची स्ट्रॅटेजी खतरनाक असते बरं का. माझी एक स्टुडंट आहे. तिनं आपल्या सांगली जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तिला पुण्यात पण मिळत होतं. मग तिनं सांगलीत घेतलं. तिची स्ट्रॅटेजीच फिक्स होती पहिल्यापासून. ती म्हटली, "मी त्या कॉलेजमध्ये टॉप करणार." पुण्यात थोडीशी कॉम्पिटिशन. आता हे तिचं मत आहे बरं का. सगळेजण ह्याच्याशी हे होणार नाहीत बरं का. कारण ती अतिशय सिन्सिअर होती. त्यामुळे तिनं जे कॉलेज मिळवलं, ओके. तिथं ऑब्व्हियसली 4 वर्ष ती टॉपच होती. 3rd इयरलाच असताना तिला इंटर्नशिप मिळाली. तिथं प्लेसमेंट सुद्धा झालं तिचं. ऑब्व्हियसली कॉलेजमध्ये जी प्लेसमेंटला कंपनी येणार आहे, त्यातली टॉपची मुलगी. तर ती अगोदरच सिलेक्ट होणार आहे आणि पॅकेज सुद्धा चांगलं मिळालं. मी तुम्हाला सांगतो कॉलेजवर पॅकेज डिपेंड नाहीये. तुम्ही सांगतो के-आय-टी सारख्या आमच्या कॉलेजमध्ये पण 40 पेक्षा लाखाचे 40-50 लाखाचे पॅकेज मिळवणारी मुलं आहेत. मग आमचं टी-के-आय-टी असेल, आमचं के असेल. मुलं मग स्वतः पण इंटरव्ह्यू देऊन पॅकेज मिळवतायत बऱ्याचशा कॉलेजमध्ये. तुम्ही स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह करा. मग तुमच्यासाठी आजचा दिवस नेहमीप्रमाणे महत्त्वाचा असणार आहे. मी खुश का दिसतोय? मी ओरडलो. मला त्या दिवशी रात्री झोप पण नाही लागली बरं का. आपण मुलांना जरा जास्तच ओरडलो असं वाटलं. अक्षरशः म्हणजे मी असं ढकलून बाहेर काढत होतो त्या मुलाला. मग तोच मुलगा जेव्हा प्रचंड अभ्यास करताना दिसला ना मला, फार बरं वाटलं. माझी मेथड चुकीची आहे. बऱ्याच वेळा बोलतो, ओरडतो मी. पण ॲट द एंड आता कालच्या व्हिडिओ खाली माझ्या एका जुन्या स्टुडंटनं कॉमेंट केलं होतं, की मला सरांचा राग माहिती आहे म्हणून. ओके. पण वागावं लागतंय तसं. पालक म्हणून आम्हाला तसं वागावं लागतंय कारण आम्हाला तुमचीच काळजी आहे. ओके. मग आजपासून एक वेगळं लाईफ. ठीक आहे. टार्गेट 100च पर्सेंटाइल पाहिजे मला. त्यानुसार मी प्रयत्न करणार आहे. ऑल द बेस्ट.